हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आम्ही अचानक गावाला का निघालो, तर आमच्या यांच्या मामाच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता। तर सगळे येणार होते असं आम्हाला फोनवर कळलं। म्हणलं चला आपण दोघंच कशाला राहायचं, आपण सुद्धा जाऊया, एरवी तर जाणं होत नाही। त्याच निमित्तानं सगळ्यांच्या गाठीभेटी होतील आणि सगळ्यांना दोन गोष्टी बोलणं किंवा बघणं होतं। तर आम्ही सुद्धा निघालो आहोत। तर आम्हाला पनवेल ते उदगीर प्रवास करायचा होता, पण शुक्रवार असल्यामुळे पनवेल ते उदगीर डायरेक्ट ट्रेन नव्हती, मग आम्हाला बदलून जायचं होतं। तर आम्ही दुपारी 4 वाजता पनवेलवरून बसलो। 2:30च्या सुमारामध्ये आम्ही लातूर रोडला उतरलो आणि मग दुसरी 10-15 मिनिटांनी ट्रेन येते। तर बघा जेंट्स असून सुद्धा लेडीजच्या आवाजामध्ये अनाउन्समेंट करत होते। तर तिथून 2 ट्रेन असतात, शिर्डी किंवा तिरुपती। तर तिरुपती ट्रेन आली, आम्ही त्यात बसून उदगीरपर्यंत पोहोचलो। आता तिथून रिक्षा करून थेट घरी जायचं होतं। बसायला जागा तर भेटली, पण झोपायला वगैरे नाही। आणि मध्यरात्र असल्यामुळे रिक्षेवाले जो मन भाव आहे तो लावतात, डबल टिबल चार्जेस सांगतात। तर द्यावं तर लागतंच, कारण 1-2 तास आपण उजेडेपर्यंत तर तिथे बसू शकत नाही। मग आम्ही रिक्षा करून उदगीर रेल्वे स्टेशनपासून रिक्षा करून गावाला जाणार आहोत। तर याआधी तुम्हाला मी आमच्या पूर्ण गावाला जाईपर्यंतचा व्हिडिओ दाखवलाच होता जानेवारीमध्ये। तर आता उदगीरपर्यंतचाच मी हा व्हिडिओ काढला आहे। तर घरी गेलो, तर घरी गेल्याच्या नंतर जरा घर सुनंसुनंच वाटत होतं। दरवेळेस आई आणि जाऊबाई असतातच, तर भरलं छान घर वाटत होतं। पण दोघींचं माहेर एकच असल्यामुळे एका कार्यक्रमाला तर जावं लागलंच। मग त्या रात्री गेल्या होत्या। मग मी आमच्या यांचा शनिवार उपवास होता, साबुदाण्याची खीर बनवली आणि कुरडया तळल्या, देवपूजा केली, आंघोळ्या वगैरे झाल्या। मग आम्ही सुद्धा पोहे वगैरे फराळ म्हणजे नाश्ता केला। आणि आमच्या समोरच्या घराच्या तिथं बघा एक छोटंसं आंब्याचं झाड आहे, त्याला किती सुंदर अशा कैऱ्या लागल्या आहेत, छोटंसं झाड आहे। तर हिरवगार वातावरण बघवेना डोळ्याला म्हणून एक व्हिडिओ काढला। आणि बाजूच्या काकूसुद्धा सगळे येणार होत्या 2-4, मग त्यांना विचारपूस केली, निघाला आहात का, आवरला आहे का? मग त्या बोलल्या हो। मग मी पण घरात येऊन तयारी करायला घेतली। तर यांनी बघा, त्यांना माहिती आहे मी व्हिडिओ काढते, मग त्यांनी माझा काढला। मग आम्ही आता निघालो आहोत। तर इथं तर काही व्हिडिओ काढायला जमत नाही, तर जसं भेटेल तसं चोरून गुपचूप मी व्हिडिओ काढते, तुम्हाला तर माहितीच आहे। तर हे असं किती जरी गावाला सुधारणा झाली तरी असाच प्रवास करावा लागतो। तर सगळ्यांसोबत असं टेम्पोमध्ये प्रवास केला आणि आता आम्ही मामाच्या गावात पोहोचलो आहोत। जवळच आहे, 10-15 किलोमीटर असेल कदाचित, मला पण नक्की माहिती नाही। मग तिथे गेल्याच्या नंतर उतरलो, घर आलं। खरंच बघितल्या खरंच घर खूपच सुंदर बांधलं होतं, बंगला। तर आम्ही उतरलो आणि आता तर काय बाहेर तर मी नंतर निघालीच नाही। जेव्हा गेली तेव्हा आतमध्ये तेवढं आणि निघताना तेवढंच। तर व्हिडिओ तर मी काय काढला नाही, घराचा नाही, पूजेचा नाही। तर आम्ही त्यातल्या त्यात रूममध्येच असं फोटो सेक्शन नणंदबाई जाऊबाई आम्ही केलं, बाकी काही नाही। तरी शेवटी मला मुलांची मस्ती राहावे ना म्हणून हा छोटासा व्हिडिओ काढला आहे एका रूममधला। आणि त्या दिवशी आम्ही तिथेच राहिलो वस्तीला, कारण रात्र झाली होती। म्हणलं एरवी तरी येत नाही, आपण राहूया। बघा ह्यांची मस्ती, तर चांगलं पण वाटत होतं आणि राग पण येत होता, भांडत होते मस्त। तर मग एक रात्र राहिलो, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आता निघालो आमच्या घरी जायला। मग घरी गेलो, तेवढा दिवस तिथं राहिलो। मग संध्याकाळी आमची गाडी होती, म्हणजे बस येणार होतो आम्ही। मग सकाळी गेलो, मग एकादश होती, फराळ वगैरे परत केला आम्ही आणि परत पनवेलला येण्यासाठी आम्ही आता तिकडून निघाल्याच्या नंतर मग रात्री आम्ही रात्रभर प्रवास करून 16 तारखेला आम्ही येऊन पोहोचलो पनवेलला। तर तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला, धन्यवाद।